हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मी आहे स्नेहल शिंदे. मी ऑस्ट्रेलियामध्ये राहून मला ऑलमोस्ट 3 इयर्स झालेले आहे आणि मी आता रिसेंटली या नवीन अपार्टमेंटमध्ये मूव्ह झालेली आहे. तर मी त्या रिलेटेड यूट्यूब शॉर्ट्स, ब्लॉग्स टाकले, इंस्टाग्रामवरती पण रील्स टाकल्या. तर मला खूप इंस्टाग्रामवरती DM आले, कमेंट्स आले, यूट्यूब शॉर्ट्स आणि ब्लॉगवरती पण खूप कमेंट्स आले. जे मूव्ह होणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये, तर त्यांचे एक कॉमन क्वेश्चन होता की हाऊ टू फाइंड रेंटल प्रॉपर्टीज इन ऑस्ट्रेलिया और सिडनी. तर मी त्याच्यासाठी आता एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की मी सगळं सांगणार आहे की माझे 3 इयर्सच्या एक्सपिरियन्सवरती हाऊ टू फाइंड रेंटल प्रॉपर्टीज. ॲप्स असतात, फेसबुक मार्केटवरती पण तुम्ही करू शकता. वेबसाईट आहे, टेनेंट आहे, देन rental.com आहे. तर मी कुठली यूज करते ते मी तुम्हाला सांगते. तर मी यूज करते रिअल एस्टेट ॲप. तर त्या ॲपमध्ये कसं फाइंड आउट करायचं, तर तुम्ही आधी ॲड्रेस असतो, तो ॲड्रेस सर्च करायचा की तुम्हाला कुठल्या लोकॅलिटीमध्ये घर हवं आहे. बेसिकली जर तुम्ही ॲज अ स्टुडंट येत आहे तर तुमची युनिव्हर्सिटी कुठे असेल तर तिकडे तुम्ही जवळपास घर बघा. देन ॲज अ तुम्ही जॉब करायला इकडे येत आहे तर तुम्ही तसं लोकेशन बघा की तुम्हाला कुठला हवं आहे. तर तो पोस्ट कोड तुम्ही ॲड्रेस पण टाकू शकता किंवा पोस्ट कोड पण टाकू शकता. तर फॉर एक्झाम्पल आता मी राहते पॅरामेटामध्ये, तर पॅरामेटाचा पोस्ट कोड आहे 2150. तर या ॲपमध्ये आपण सर्च करूया ॲप कोडने. मग हे सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स येतील की तुम्हाला बाय करायची आहे प्रॉपर्टी, देन रेंटने हवं आहे की सोल्ड करायची आहे. हे 3 ऑप्शन येतील. तर आता आपल्याला रेंटने हवं आहे तर रेंट सिलेक्ट करायचं. रेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला येतं की कुठलं ऑल प्रॉपर्टीज हवं, नाहीतर मग हाऊसेस असतात, इकडे टाउन हाऊस असतं, देन अपार्टमेंट्स असतात, युनिट्स असतात. तर तुम्हाला कुठलं कम्फर्टेबल आहे तसं करा. तर फॉर स्टार्टिंगला मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुम्ही पहिल्यांदा येत आहे तर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहायला ट्राय करा. कारण अपार्टमेंटमध्ये थोडंसं सेफ्टी असते ॲज कम्पेअर्ड टू द जे स्ट्रीट हाऊस असतात तिकडे. तर तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता तुमच्या अकॉर्डिंग. तर मी तर मोस्टली अपार्टमेंट्समध्येच राहिलेली आहे आधीपासून. सो जर तुम्ही सिलेक्ट केलं ऑप्शन ऑल फॉर एक्झाम्पल, नंतर असते ती प्राइस रेंज. ऑस्ट्रेलियामध्ये रेंटल सिस्टम अशी आहे की तुम्हाला वीकली पे करायचं आहे. तर तुम्ही ती प्राइस रेंज पण सिलेक्ट करून तुम्ही अपार्टमेंट फाइंड आउट करू शकता. तर आता लेट्स सपोज यू कॅन सिलेक्ट द प्राइस रेंज फ्रॉम 450 to 600 पर वीक. इथे तुम्ही प्राइस रेंज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या रिलेटेड आपल्याला सर्चमध्ये त्या बजेटमधलेच तुम्हाला अपार्टमेंट दिसतील. देन नेक्स्ट स्टेप इज तुम्हाला बेडरूम किती हवं आहे, तुम्हाला बाथरूम किती हवं आहे, देन कार स्पेस किती आहे, तुमच्याकडे कार आहे तर, किंवा तुम्ही कार घेणार असाल तर मग 1 घेणार आहे किंवा 2 घेणार आहे, तर तसं अकॉर्डिंग तुम्ही ते फिल्टर पण लावू शकता. देन अजून एक ऑप्शन असतं की पेट्स कन्सिडर, जर तुम्हाला पेट हवा असेल किंवा तुम्ही फ्युचरमध्ये घेणार असेल. नंतर कीवर्ड्समध्ये आहे की तुम्हाला पूल हवा आहे, स्विमिंग पूल हवा आहे किंवा गराज हवा आहे किंवा जिम हवा आहे. तर मी जेव्हा हे अपार्टमेंट सर्च करत होती तर मी कीवर्ड्समध्ये पूल टाकायची आणि जिम टाकायची, कारण मला ते हे हवंच होतं. माझ्या आधीच्या अपार्टमेंटमध्ये जिम होती, फक्त पूल नव्हतं. तर आता थोडंसं मी पूलसाठी बघत होती, तर मी जेव्हा पण सर्च करायची तेव्हा पूल अँड जिम टाकायची. मग तेवढेच जेवढे अवेलेबल अपार्टमेंट्स आहेत ते यायचे सर्चमध्ये. आणि नंतर तुम्ही खाली आल्यावरती अजून एक आहे की मूव्ह इन डेट. तुम्हाला कुठल्या डेटला मूव्ह इन करायचं आहे तुमच्या न्यू रेंटल अपार्टमेंट जे तुम्ही शोधताय तिथे, तर ते पण टाकू शकता. तर हे सगळे ऑप्शन्स आहेत तुमच्या अकॉर्डिंग. हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही सर्च करायचं. सर्च केल्यानंतर मग तुम्ही जे एरिया टाकलेलं, फॉर एक्झाम्पल आता मी कन्सिडर करते की पॅरामेटा, तर जे पॅरामीटर टाकलेलं तर तिकडे तुम्हाला असे रेड डॉट्स दिसतील की किती प्रॉपर्टी अवेलेबल आहे. 2 आहेत, 1 आहे, असे सगळे रेड डॉट. जर तुम्हाला मोस्टली तिकडे स्कूल्स बघायच्या आहेत किंवा तुमचं ऑफिस जवळ आहे तर तसं तुम्हाला प्रॉपर्टी बघायची असेल तर तुम्ही ते त्याच्या नियर बाय तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. तर मग नेक्स्ट जर तुम्ही प्रॉपर्टीवरती सिलेक्ट केला, फॉर एक्झाम्पल कुठलं तरी एक लोकेशन आहे तिकडे तुम्हाला हवं आहे, सिलेक्ट केल्यानंतर त्या प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स येतात की त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय अवेलेबल आहे. तर एअर कंडिशनिंग आहे का, देन अवन अवेलेबल आहे का, डिशवॉशर आहे का, हे सगळं अवेलेबल येतं. पर ते सांगतं की बाथरूम किती आहे, बेडरूम किती आहे, हॉल किती आहे, हे सगळं सांगतात. त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीचे डिटेल्स देतात.
आणि त्या डिटेल्समध्ये तुम्ही बघून नंतर लास्टला तुम्हाला कुठली स्कूल, प्रायमरी स्कूल किंवा सेकंडरी स्कूल कुठली जवळ आहे त्या लोकेशनपासून ते पण सांगतात ते. नंतर जे इन्स्पेक्शन करतात त्यांचं पण आयडी येतं की तुम्ही फोन करून विचारू शकता जर तुम्हाला काही कन्सर्न्स असतील तर ते पण येतं. आणि टॉपला तुम्हाला दिसेल की त्या प्रॉपर्टीचे फोटोज अवेलेबल असतात. तर मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीजचे जे फोटोज आहे, ऍक्च्युअल प्रॉपर्टी आहे तेच फोटोजमध्ये असतं. मग नंतर काही प्रॉपर्टीजला असतं की इन्स्पेक्शन डेट कितीतरी असतं. तर मोस्टली इकडे सॅटर्डेजला खूप इन्स्पेक्शन असतात आणि कधी कधीच मध्ये ट्यूजडे वेनसडेला असतात. पण मोस्ट ऑफ द जास्त इन्स्पेक्शन सॅटर्डेजला असतात, संडेला नसतात इकडे. आता मी जेवढे सांगितलं ते तुम्ही ॲपमध्ये कसं फाइंड आउट केली प्रॉपर्टी आणि तुम्हाला समजेल की कधी कधी इन्स्पेक्शन आहे. तर काही प्रॉपर्टीजचे इन्स्पेक्शन दिलेले असतात, या डेटला आहे, टायमिंग्स असतात. तर मी अजून एक तुम्हाला सजेस्ट करेल की जे टायमिंग्स त्यांनी दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल मॉर्निंग 10 AM आहे टू 10:15, मोस्टली 15 to 20 मिनिट्सचं टाईम असतं त्यांचं इन्स्पेक्शन करायचं. तर तुम्हाला जे टाईम दिलंय तर त्या टायमातच तुम्ही जावा, कारण हे थांबत नाही. हे लोक जर टाइम तुम्हाला लेट झाला आहे ते तर नाही थांबणार तुमच्यासाठी. तर तुम्ही मोस्टली ट्राय करा की 10 to 5 मिनिट्स आधी पोहोचायला त्या प्रॉपर्टीकडे. कारण इथे कसं असतं की खूप सारे प्रॉपर्टीजचे जे गेट्स असतात तिकडे लॉकच असतात की तुम्हाला प्रॉपर ते कोड दिल्याशिवाय ते गेट ओपन करत नाही आणि प्रॉपर्टी शोधायला पण तुम्हाला खूप टाइम लागतो. तर मी सजेस्ट करेल की तुम्ही 10-15 मिनिट्स थोडंसं लवकरच जावा की शुअर करा की प्रॉपर्टी कुठे आहे हे ते, तर तुम्हाला बरं पडेल. तर नंतर प्रॉपर्टीकडे तुम्ही जाणार त्या टायमाला, सपोज 10 AM आहे तुमचं टायमिंग, तर तिकडे तुम्ही गेल्यावरती तुम्हाला एजंट दिसणार. नंतर तुमच्यासोबतच अजून जर ती प्रॉपर्टी बघायला अजून खूप जण आलेलेच असतात तर ते पण तुम्हाला दिसतील तिकडे. नंतर असतं की ते तुम्हाला प्रॉपर्टी सगळं दाखवणार. तर तुम्ही स्टार्टिंगला सगळं चेक करा की तुम्हाला जे पाहिजे तसं आहे का, प्रॉपर क्लीन प्रॉपर्टी आहे का, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही जास्त ग्राउंड फ्लोअरची प्रॉपर्टी बघितली आणि गार्डन साईडची असेल तर तिकडे तुम्हाला बर्ड्स खूप दिसतील. तर बर्ड्समुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमच्या गॅलरीमध्ये येऊन हे ते. तर बघा तुम्ही कसं तुम्हाला हवं असेल तसं कन्सिडर करा की तुम्हाला टॉप हाय राईज अपार्टमेंट हवं आहे की कसं हवं आहे. तर हे सगळं पण चूज करा की बरोबर आहे का, सनराईज फेसिंग आहे का, हे ते सगळं तुम्ही चेक करा तुमच्या अकॉर्डिंग. मग ते सगळं चेक केल्यानंतर जर तुम्हाला ती प्रॉपर्टी आवडली तर मग नेक्स्ट स्टेप इज टू अप्लाय फॉर इट. मग ते तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्स्पेक्शनला जाणार तेव्हा ते तुम्हाला जे एजंट असणार, प्रॉपर्टी एजंट, ते तुम्हाला कोड देणार किंवा लिंक देणार की हाऊ टू अप्लाय. मग त्या लिंकवरती जाऊन प्रत्येक, आता खूप सारे एजन्सी असतात इकडे, सगळ्यांची वेबसाईट वेगळी असते, तर तसं तुम्ही जाणार आणि काय काय वेबसाईटला तर कोड पण असतात. मग हे कोड सगळं तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्स्पेक्शनला जाणार तेव्हाच तुम्हाला तो एजंट असतो तो देणार तुम्हाला. तुमचे सगळे डिटेल्स त्याच्यात टाकून तुम्ही मग अप्लाय करणार. जर तुमची प्रॉपर्टीसाठी तुम्ही सिलेक्ट झाला तर मग ते तुम्हाला कॉल करणार किंवा मग मेसेज करतात तुम्हाला. आणि जर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येत नसेल आणि तुम्हाला जर ती प्रॉपर्टी हवी असेल, आवडली असेल, तर तुम्ही स्वतः सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. तर आता ही प्रोसिजर काय होती की जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा जे पण ओनर आहेत रूमचे तर ते एजंट लोक त्यांना आपलं ॲप्लिकेशन सेंड करतात. मग ते ओनर आहे ते अप्रूव्ह केल्यानंतर मग एजंट आपल्याला सांगतात की अप्रूव्ह झालंय. नंतर तुम्ही अपार्टमेंट फायनल झाल्यानंतर तुम्हाला जी बॉन्ड अमाऊंट आहे ती पे करायला लागते. तर सगळीकडे डिफरंट बॉन्ड अमाऊंट असते. आता हा जो रेंटल बॉन्ड आहे तो तुम्हाला स्टार्टिंगला घेणार तुमच्याकडून आणि जेव्हा तुम्ही हे घर सोडणार तेव्हा तुम्हाला ते परत देणार. पण ते परत चेक करतात की जसं तुम्हाला दिलेलं आहे तसंच घर आहे का, कुठे तोडफोड नाही झाली आहे का, कुठे काय डॅमेज नाही झालं आहे का. किंवा अजून एक असते इथे सिडनीला, आपण जेव्हा आपण घर खाली करून देतो यांना तेव्हा आपल्याला क्लीन तुम्हाला भेटतं पण क्लीन. हे एक चांगला ॲडव्हान्टेज आहे इथे की तुम्हाला जेव्हा पण तुम्ही नवीन घरात जाणार सगळं क्लीन असतं, तुम्हाला काहीच करायची गरज नसते. तर तसंच आपल्याला जातानाही त्यांना सगळं क्लीन करून द्यायला लागतं. तर सगळं तुम्ही क्लीन केलंय की नाही हे ते सगळं ते व्हेरीफाय करतात आणि मग 1 मंथ नंतर तुम्हाला जो रेंटल बॉन्ड तुमचा स्टार्टिंगला घेतलाय तो तुम्हाला परत रिटर्न करतात ते लोक. आता जर तुमचं डॅमेज काय झालं असेल तर त्यांचा पर्टिक्युलर डॉलर असतात किती तर ते कॅन्सल आउट करतात. फॉर एक्झाम्पल $250 आहे किंवा $100 मायनस करून देतात. जर तुमचं क्लीन काय नसेल किंवा काय तुम्ही डॅमेज केलं असेल तर
तर हे सगळं ते बघतात. इवन छोटे छोट्या वस्तू पण असतात, फिल्टर हे ते, ड्रायरचा फिल्टर तुम्ही क्लीन नाही केला तर ते लोक पैसे कट करतात. तर असं खूप छोटा आहे. तर तुम्हाला जो रेंटल बॉन्ड जो लास्टला मिळेल तर तो थोडा मायनस करूनच देतात, काहीतरी सांगतातच की हे क्लीन नाही आहे, ते क्लीन नाही. तर हे सगळं असं असतं. देणार रेंटल ॲग्रीमेंट, ते तुम्हाला साईन करायला बोलवणार. तर कधी कधी तुमच्या बिल्डिंगमध्येच असतं ते मॅनेजमेंट, ते सगळं करतात. नाहीतर मग त्यांचे एजन्सीज असतात, तिकडे आपल्याला जायला लागतं. मग प्रॉपर तो ॲग्रीमेंट आहे तो साईन करायचा आपल्याला की देणार. आणि इवन ACचा रिमोट असेल तर ते पण देतात आपल्याला, सगळे कीज देतात. तर इथे सिडनीमध्ये काय करतात की जेवढे तुमचे कीज आहेत त्याचे फोटोज तुम्हाला काढून देतात की तुम्ही जेव्हा पण फ्लॅट सोडणार तिकडचा आणि परत तुम्ही देणार तर तुम्ही तसंच द्यायला पाहिजे, नाही तर मग तुमच्याकडून चार्ज घेतात की काय तुम्ही डॅमेज केलं किंवा काय मिसप्लेस झालं तुमच्याकडून तर ते तुम्हाला द्यायला लागतं. काय त्यांचं अमाऊंट असेल $100, $200 काहीतरी, तर ते तुम्हाला द्यायला लागणार. त्याच्यासोबतच एक कंडिशन फॉर्म असतो, तिकडे तुम्हाला जेवढे पण अपार्टमेंट्सचे फोटोज असतात ते तुम्हाला सगळं डिटेलमध्ये असतं दिलेलं. तो तुम्हाला तो फॉर्म फिल करायचा असतो 1 वीकमध्ये. तर तो फॉर्म तुम्ही फिल करा, नीट बघा कुठे डॅमेज आहे की नाही प्रॉपर, कारण मग तुम्हाला जाताना तुमच्यावरतीच येऊ शकतं ते म्हणून. आणि अजून एक तुम्हाला सांगते की इथे प्रॉपर्टीज कसे असतात, स्टुडिओ असतो. स्टुडिओमध्ये कसं असतं की तुम्हाला शेअरिंगमध्ये मिळतं की फॉर एक्झाम्पल 2 BHK एक फ्लॅट आहे, तर त्यातला 1 BHK वाला फ्लॅट आहे आणि जो एक बेडरूम राहतो तर तो हे कंबाईन करून ते रेंटला लावतात. तर फॉर एक्झाम्पल 1 BHK B झाला किंवा A अपार्टमेंट झाला आणि जो स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक हॉल मिळेल, म्हणजे एक साईडला किचन असतं फक्त, असं सेपरेट नसतं, सगळं इन्क्लुडेडच असतं एकत्रच, आणि वॉशरूम मिळतं. तर त्या अपार्टमेंटला बोलतात स्टुडिओ अपार्टमेंट. आणि त्याच्यात काय एक ॲडव्हान्टेज असतो जर तुम्ही स्टुडिओ अपार्टमेंट बघितला तर, की त्याच्यात सगळे बिल्स आहेत ते इन्क्लुडिंग असतात तुमचे, बिकॉज ते 2 शेअरिंगमध्ये असतात अपार्टमेंट, म्हणून त्याचे बिल्स सेपरेट नाही आहेत. तर तुम्हाला जे पण रेंट असेल, फॉर एक्झाम्पल त्या जो स्टुडिओ अपार्टमेंटचं रेंट आहे $400 पर वीक, तर तुम्हाला त्यामध्ये सगळं इन्क्लुडिंग असेल, गॅस बिल, वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल, तर तुम्हाला ते सेपरेट पे करायची गरज नाही आहे. तर 400 तुम्ही जे पर वीक तुम्ही रेंट देणार त्याच्यातच ते इन्क्लुडिंग असतं. आणि तुम्हाला त्या स्टुडिओमध्ये कधी कधी तुम्हाला 1 BHK जो बाजूचा आहे तो पण मिळतो. तर तुम्हाला जर 1 BHK तुम्ही बघू शकता, एक तुमची स्मॉल फॅमिली आहे तर तिकडे पण कधी कधी तुमचे हे सगळे बिल्स आहेत ते इन्क्लुडिंग असतात. आणि नंतर मग जे दुसरे असतात ते सेपरेट अपार्टमेंट. तर तुम्ही हे पण अपार्टमेंट जेव्हा पण इन्स्पेक्शनला जाल तर तेव्हा एकदा त्यांना विचारा की काय बिल्स इन्क्लुडिंग आहे, काय नाही आहे. तर आता हे जे अपार्टमेंट आहे तर त्याच्यात वॉटर बिल आहे, तर ते फक्त हॉट वॉटरचं बिल आहे ते घेणार आमच्याकडून, आणि इलेक्ट्रिसिटी बिल आणि गॅस बिल. तर मोस्टली जर तुम्ही दोघंच राहत असाल किंवा दोघंच राहणार असेल तर तुमचं $150 येईल बिल सगळ्या युटिलिटीजचं. ओके, सो हा डिफरन्स होता की जे अपार्टमेंट असतात त्याच्यात सगळे बिल्स इन्क्लुडेड असतात ते, आणि जे अपार्टमेंट्स असतात त्याच्यात बिल्स नाही इन्क्लुडेड ते. तर जे अपार्टमेंट्स ज्याच्यात बिल्स नाही इन्क्लुडेड आहे त्याच्यात तुम्ही काय करा, तुम्हाला ते वीकली रेंट असतं ते पण तुम्हाला पे करायला लागणार, आणि तुमची युटिलिटीजचं पण येणार, मंथली बिल येणार तुमचं. सो दिस वॉज माय व्हिडिओ ऑफ हाऊ टू फाइंड रेंटल प्रॉपर्टीज इन ऑस्ट्रेलिया, इन सिडनी स्पेसिफिक. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा, आणि तुमचं कोण पण फ्रेंड असेल, रिलेटिव्स असेल जे प्लॅन करतात आहे ऑस्ट्रेलियाला मूव्ह करायला, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर डिटेल्स. Thank you for watching. Bye.